मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो मागचे 3 महिने झाले संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण चांगलं चर्चेत आहे आणि मागच्या 3 महिन्यात अनेक गोष्टी आपल्या समोर आल्या, अनेक पुरावे आपल्या समोर आले आणि ज्या प्रकारे या प्रकरणावर राजकारण खेळलं गेलं आणि एकूणच 3 महिन्यात ज्या घटना घडल्या त्या सगळ्याच घटनांवर आपण बारीक नजर ठेवून आहोतच। पण मित्रांनो कालपासून या प्रकरणाला अजून जास्त जोर पकडलेला आहे, कारण संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर त्यांच्यावर कशा प्रकारे अत्याचार केले गेले आणि त्या दिवशी नेमकं घडलं काय तर हे दाखवणारे काही फोटोज काल सोशल मीडियावर व्हायरल झाले। आता एक्झॅक्टली ते फोटोज नव्हते, पण पोलिसांनी जी चार्जशीट कोर्टमध्ये फाईल केली आहे त्या चार्जशीटमध्ये काही फोटोज अटॅच करण्यात आले होते आणि त्या चार्जशीटचे फोटोज आहेत ते ओरिजिनली ते व्हायरल झाले। आता त्या फोटोजमध्ये ज्या प्रकारे आपल्याला सगळं दिसतंय आणि माझं तर असं मत आहे की ते फोटोज पाहण्यासाठी सुद्धा एखाद्याची हिम्मत असली पाहिजे, कारण त्या फोटोजमध्ये आपल्याला जे दिसतंय संतोष देशमुख यांच्यावर ज्या प्रकारे अमानुषपणे अत्याचार झालेत ते पाहण्यासाठी सुद्धा एका व्यक्तीची हिम्मत पाहिजे। आता मित्रांनो ते फोटोज जसे व्हायरल झालेत तसं देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या सरकारवर एक प्रकारे विरोधांनी घेरा घातलेला आहे आणि देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले जात आहेत की पहिल्या दिवसांपासूनच त्यांच्याकडे हे फोटोज आणि जे काही व्हिडिओज आहेत ते होते। पहिल्या दिवशीच त्यांनी ते व्हिडिओज आणि फोटोज पाहिलेले होते। मग त्यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे आणि एकूणच या प्रकरणात जे काही लोक आहेत त्या लोकांवर कारवाई का केली नाही आणि 2 महिने या केसमध्ये चार्जशीट फाईल करण्यासाठी एवढा वेळ का लागला आणि हे प्रकरण मग वाल्मिक कराडला वाचवण्यासाठीच इतकं लांबवण्यात आलं आणि धनंजय मुंडे मंत्री असल्यामुळं आणि त्या सरकारमध्ये आपण मुख्यमंत्री असल्यामुळं आपली खुर्ची वाचवण्यासाठीच देवेंद्र फडणवीसांनी हे सर्व काही नाटक केलं असं विरोधकांचं म्हणणं आहे। त्या जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, इव्हन आदित्य ठाकरेंनी सुद्धा यात उडी टाकलेली आहेच। आता मित्रांनो देवेंद्र फडणवीसांनी मागच्या 3 महिन्यात काय केलं याचं एका वाक्यात जर उत्तर द्यायचं म्हटलं तर देवेंद्र फडणवीसांनी मागच्या 3 महिन्यात बीडचं राजकारण हे पूर्णतः बदलून टाकलेलं आहे। कारण मित्रांनो या हत्येमध्ये जी काही लोक सामील आहेत ना, इव्हन वाल्मिक कराड सुद्धा ते फार छोटे मोहरे आहेत। वाल्मिक कराड आज जेलमध्ये गेला काय आणि नाही गेला काय आणि त्याला फाशी झाली तरी सुद्धा ह्याचं जे मेन जो व्यापार आहे ना, ज्याच्या चक्करमध्ये संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे ह्याची मुळं फार खोलात आहेत, ह्याच्यात फार मोठी लोक सामील आहेत आणि ह्याला जी लोक सिक्युरिटी देतात, जे पॉलिटिकल लीडर्स झाले तसे धनंजय मुंडे आणि इव्हन त्या बीड जिल्ह्यांमध्ये जे घराणेशाही पंकजा मुंडे यांनी चालवून ठेवली आहे, जर याला पूर्णतः मुळासकट उपटायचं आहे तर 3 महिन्याचा वेळ सुद्धा फार कमी आहे आणि 3 महिन्यात देवेंद्र फडणवीसांनी हे करून दाखवलेलं आहे। कारण मित्रांनो एक बाजूला गृहमंत्री म्हणून या केसमध्ये पक्के पुरावे आपल्याकडे असावेत यासाठी 3 महिने देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत होते। कारण कालपासून मी बघतोय की अनेक लोक ते फोटोज आल्यापासून इमोशनल व्हिडिओज बनवून लोकांच्या भावनेसोबत खेळतायत, फक्त व्ह्यूज मिळावे म्हणून समोर येऊन काहीही बरळत आहेत की त्या लोकांना तुकडे करून त्यांचं फेकले पाहिजेत किंवा त्यांचं एक प्रकारे त्यांनाही अमानुष अत्याचार त्यांच्यावर केले पाहिजेत। पण या सगळ्या इमॅजिनेशन आहेत, आपली काल्पनिक आहेत। आपण लोकशाही असलेल्या देशात राहतो आणि इथे न्याय व्यवस्था आहे। तुम्ही काहीही बोललात आणि भावनिक येऊन कॅमेरा चालू केला, डोळ्यात 2 अश्रू आणले आणि व्हिडिओ केला आणि त्याला मिलियन्स व्ह्यूज आले, त्याच्याने पैसे कमवणं सोपं आहे, लोकांच्या भावनेसोबत खेळणं सोपं आहे। पण जे सिस्टम आहे ना त्या सिस्टममध्ये राहून जर न्याय द्यायचं आहे तर त्यासाठी पुरावे लागतात आणि देवेंद्र फडणवीसांनी मागच्या 3 महिन्यात तेच केलं आहे। कारण हे व्हिडिओज आणि फोटो जर तुम्ही बघितले तर या फोटोजमध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं कनेक्शन जोडणं फार कठीण आहे। त्यासाठी पुरावे हवेत, पक्के पुरावे हवेत। कारण सध्या हे केस बीडच्या जिल्हा न्यायालयात सुरू आहे आणि सपोज आपण मानूयात की या कोर्टामध्ये सर्व केस जो आहे तो फास्ट ट्रॅकमध्ये चालला आणि आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली आणि फाशीच झाली समजा, पण ही लोक जी आहेत ना ह्यांच्याकडे अकूट संपत्ती आहे। तुम्हाला असं वाटतंय का की डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये ह्याचं न्याय लागला आणि त्या न्यायावर हे लोक ठाम राहणार आहेत, त्याला ते लोक हायकोर्टमध्ये चॅलेंज करणार, हायकोर्टमध्येही नाही लागलं तर सुप्रीम कोर्टमध्ये जाणार। म्हणजे हे केस जवळजवळ अनेक वर्ष चालावत असं वाल्मिक कराड आणि साथीदार त्यांचं वाटत असेल आणि ते याच्यासाठी प्रयत्न करतील आणि करणारच। त्यामुळे डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये इतके पक्के पुरावे सादर करायचे
की हायकोर्टनी पुढे हा केस घेतलाच नाही पाहिजे, किंवा घेतलाच तर जास्त दिवस हा केस टिकलाच नाही पाहिजे, आणि ते करण्यासाठी पक्के पुरावे लागतात. आणि 3 महिने देवेंद्र फडणवीस हेच करत होते. आणि दुसऱ्या बाजूला बीडचं राजकारण बदलण्यासाठी सुरेश धस नावाचा एक पक्का मोहरा देवेंद्र फडणवीसांनी बीडमध्ये सोडलेला होता, आणि त्याला फुल सपोर्ट दिलेला होता. कारण 3 महिन्यात मी अनेक व्हिडिओज बनवून तुम्हाला सांगितलेले आहेत, आणि वेळोवेळी मी तुम्हाला समजवलंय की बीड जिल्ह्यामध्ये राजकारण कशा प्रकारे बदलतंय, आणि सुरेश धस नावाच्या या एक ट्रम्प कार्डनं देवेंद्र फडणवीस हे राजकारण कसं बदलतंय. एकतर गोपीनाथ मुंडे यांनी जे एक ओबीसीचं राजकारण बीड जिल्ह्यात आणि एकूण महाराष्ट्रात जे सुरू केलं होतं, त्याचा बीजेपीला फायदा झालाच आणि अजूनही होतोयच. पण बीड जिल्ह्यामध्ये आता हे बदलणं आवश्यक झालेलं होतं. आणि पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीसांच्या पॉलिटिकल चॅलेंजर्स तर आहेतच, आणि त्यात पर्सनल बेनिफिट म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हे फायद्याचं होतंच. पण एकूण जर बघितलं आपण तर जिल्ह्यासाठी सुद्धा हे फायद्याचं ठरणार होतं. आणि त्यामुळेच जर ओबीसींच्या राजकारणाला एक शह द्यायचा असेल तर दुसऱ्या बाजूला मराठी जे मतं आहेत, जे मराठा मतं आहेत, त्यांची मूठ बांधणं गरजेचं होतं. आणि ती बांधण्यासाठी सुरेश धस नावाचा एक मराठा नेता बीड जिल्ह्यात एक उभारून आणणं, त्याला सपोर्ट देणं गरजेचं होतं. आणि सुरेश धसांनी ती अपॉर्च्युनिटी चांगल्या प्रकारे एक शेपसुद्धा त्याला दिला. आणि इवन त्या प्रोसेसमध्ये जरांगे पाटील यांचा सुद्धा उपयोग सुरेश धसांनी चांगल्या प्रकारे करून घेतला. नंतर जरांगे पाटलांना कळालंच की कशा प्रकारे आपला उपयोग करून घेतला आहे, पण तोपर्यंत काम झालं होतं. म्हणजे एकूण जर आपण बघितलं तर न्यायपालिकेमध्ये संतोष देशमुख यांना न्याय भेटावं, आणि ते न्याय भेटल्यानंतर केवळ या लोकांना जेलमध्ये पाठवून पर्याप्त होणार नाही आहे. बीड जिल्ह्याचं राजकारण बदलणं गरजेचं आहे, आणि देवेंद्र फडणवीसांना हे माहिती होतं. आणि 3 महिने देवेंद्र फडणवीस हे करत होते, आणि अजून अनेक वर्ष हे चालणार आहे. इतकं सोपं नाही आहे राजकारण बदलणं. बीडचं राजकारण किती खोलाचं आहे आणि किती एक जातीवादी आहे याचं उदाहरण तुम्हाला वाल्मिक कराडनं जेव्हा सरेंडर केलं, आणि मी त्याला सरेंडर केलं असं म्हणणार नाही आहे, त्याला करायला लावलं. त्याच्यावर इतका प्रेशर होता की त्याला करायला लागलं. आणि सरेंडर करायला लावल्यावर ज्या प्रकारे बीडमध्ये वाल्मिक कराडच्या समर्थनात मोर्चे आणि आंदोलन झाली, म्हणजे हत्याराच्या समर्थनात जेव्हा एखाद्या जिल्ह्यात आंदोलनं होतात आणि लोकांना जमा करण्यात एखादा राजनेता, राजकारणी लोक यशस्वी होतात, तेव्हा समजलं पाहिजे की त्या व्यक्तीची ताकद त्या जिल्ह्यात किती आहे. आणि त्याला जर मुळासकट उपटायचं असेल तर 3 महिने काहीच नाही आहेत. 3 महिन्यात जे रिझल्ट देवेंद्र फडणवीसांनी दाखवलेत ना, ते अनपेक्षित होते. आणि ज्या प्रकारे राजकारण खेळलंय, आपलं नाव न घेता, एखाद्या व्यक्तीचं नाव न घेता, एखाद्याला डायरेक्टली शिवाशाप न देता, चॅलेंज न करता देवेंद्र फडणवीसांनी जे बीडमध्ये करून दाखवले ते कोणालाही यशस्वीरित्या, कोणालाही टार्गेट न करता घडवून आणणं सोपं नव्हतं आणि नाही आहे. त्यामुळं मी म्हणतोय की देवेंद्र फडणवीसांना जे लोक आज हे शिव्याशाप देत आहेत त्यांनी विचार करावा. आणि खरंच त्यांनाही हे सगळं माहिती आहे. फक्त आता विरोधी पक्षात बसलेत, विरोधी बाकावर आहेत, तर सरकारचा विरोध करायचा आहे म्हणून ते करतायत. पण देवेंद्र फडणवीसांनी जे काम करून दाखवलंय ते करणं सोपं नव्हतं. आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळणारच आहे. आणि ते न्याय केवळ कोर्टात नाही तर बीडचं राजकारण बदलून त्यांना मिळणार. कारण हे राजकारण किती बदललं आहे तुम्ही पंकजा मुंडे यांच्या एका वक्तव्यावरून बघा. पत्रकारांनी जेव्हा त्यांना बीडविषयी प्रश्न विचारलं तेव्हा पंकजा मुंडेंनी काय म्हटलं, तेव्हा त्या पुण्यात होत्या. पुण्यात आल्यावर त्या म्हणाल्या की मला पुण्याविषयी प्रश्न विचारा, मी पुण्यात आहे, मला बीडविषयी प्रश्न विचारू नका. जेव्हा पंकजा मुंडे यांची पूर्ण धरोहरच बीडमध्ये आहे आणि त्या जेव्हा म्हणतात की मला बीडचे प्रश्न विचारू नका, तेव्हा कळतं की ही घराणेशाहीचं राजकारण जे चाललं आहे बीडमध्ये ते किती देवेंद्र फडणवीसांनी बॅकफूटवर आणलेलं. आणि तुम्हाला खरंच आता असं वाटतंय का, काही लोक जे धनंजय मुंडेचं समर्थन करताय त्यांना अजूनही वाटतंय की पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत धनंजय मुंडे हे निवडून येतील? पूर्णतः त्यांचं राजकीय करिअर हे आता संपलेलं आहे. राजीनामा तर दिलाच आहे. आमदारकीचा राजीनामा दिला म्हणजे देणार असतील किंवा दिला ते देण्याची त्यांच्या मनात इच्छा नसेल, पण येणाऱ्या 4 वर्षात जरी त्यांनी आपली एक राजकीय सत्ता उपभोगली त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर पूर्णतः राजकारण हे ब्लँक आहे धनंजय मुंडेंसाठी. त्यांचं भविष्य राजकारणात तरी आता संपलेलं आहे असंच त्यांनी मानलं पाहिजे. आणि जनतेलाही एक क्लिअर मेसेज आहे, जनतेलाही क्लिअर मेसेज आहे. आणि त्या गुंडांना, त्या जे एक अमानुषपणे
आपल्या व्यापार चालवण्यासाठी लोकांवर अत्याचार करतात, त्यांची हत्या करण्यात सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत, त्यांच्यासाठी ही कायद्याची एक जरब बसवण्यासाठी संतोष देशमुख यांचं जे केस झालं आहे, जे हत्या प्रकरण झालं आहे, हे एक उदाहरण सेट करणार आहे येणाऱ्या भविष्य काळात. आणि कोणताही व्यक्ती एक कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन जेव्हा एखादं कृत्य करण्याचा प्रयत्न करेल, विचार करेल, तेव्हा हे केस, या केसमध्ये जे काही झालं आणि राजकारण्यांसाठी विशेषतः हे केस उदाहरण असणार आहे. असंच मित्रांनो, प्रत्येकाचे आपापले विचार आहे. आता अनेक लोक म्हणू शकतात की 3 महिने वेळ लागला, हे चुकीचं होतं. पण काही सिलेक्टिव्ह लोकांना अरेस्ट केलं आणि त्या लोकांना काही दोषी ठरवून काही शिक्षासुद्धा दिली, त्याच्याने पूर्णतः सिस्टम चेंज होत नाही. ते चेंज करण्यासाठी वेळ लागतो आणि अनेक वर्ष निघून जातात आणि अनेक वर्ष निघून गेल्यावर सुद्धा राजकारण बदलेलच ह्याची सुद्धा श्युरिटी नसते. पण देवेंद्र फडणवीसांनी तो रिस्क घेतला आणि जनतेच्या हितासाठी आपलं एक प्रकारे आपण असं म्हणूया की BJPची रेप्युटेशन दावावर लावून त्यांनी हे करण्याचा निर्णय घेतला. ह्याच्यातच कळतं की देवेंद्र फडणवीस या राज्यासाठी किती आपल्या स्वतःला उत्तरदायी समजतात आणि जनतेसाठी ते भविष्यात काय काम करू पाहत आहे, त्याचं विजन या केसमधून कळतंय. आता मित्रांनो, तुमच्या मते तुम्हाला या केसबद्दल काय वाटतं आणि एकूणच जे काही 3 महिन्यात घडलं आणि कालपासून घडतंय याबद्दल तुमचे विचार मला कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.